इतक्या सोप्या पद्धतीची आलूवडी तुम्ही कधी बनवली आहे का? एकदम सोपी पद्धत. नाही इथे आलूवडींना रोल करण्याची गरज आहे किंवा आलूवडीच्या पानांना पीठ लावायची गरज आहे. एकदम झटपट अशी आलूवडी ही होऊन जाते. नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी खमंग अशी आलूवडी रेसिपी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आलूवडी बनवण्यासाठी इथे मी बघा आलूची पानं घेतली आहेत. ही हा डेट असतो तो काळ्या कलरचा असतो. आज आपण जी आलूवडी बनवणार ती आपण रोल पण नाही करणार किंवा पानांना आपल्याला पीठसुद्धा नाही लावायचे आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आपण. त्यासाठी ना फक्त मी या शिरा आहेत ना यांचंच फक्त थोडंसं भाग काढून घेतलं आहे आणि हे ते आपल्याला काढायचं नाही. तर कसं कट करायचं ते तुम्हाला मी दाखवते आता. तर आता आपल्याला इथून कापून घ्यायचं असं. असे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे. त्याच्यामुळे इथले हे मधली जी शीर आहे ही नाही काढली तरी चालणार आहे, कारण आपण काढून टाकणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ही काढून घ्यायची. काढून झाल्यानंतर अशी पानं आपल्याला ठेवायची एकावर. थोडी पानं मोठी आहेत त्यासाठी मी असं थोडं मधून कट मारते. अशी एकावर एक ठेवायची आणि आपल्याला बारीक अशी एकदम कट करून घ्यायची. त्यासाठी पहिले मी असे कट्स मारून घेते. हे सगळं आपल्याला असं एकत्र करून एकदम बारीक असं आपल्याला हे कट करून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक बारीक असं आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. मस्त अशी आलूवडी होते. एकदम जशी आपण रोल करून बनवतो तशीच आलूवडी होते. फक्त इथे आपल्याला रोल वगैरे काही करायला लागणार नाही आहे किंवा पीठ वगैरे पण लावायला लागणार नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने होते. इथे मी अशी मस्त अशी कापून घेतलेली आहे. तर सर्व पानं मी अशा प्रकारेच कापून घेणार आहे. इथे मी बारीक अशी पानं आता आळूची कापून घेतलेली आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेसन. ते 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्याच्यानंतर आलूवडी आपली मस्त कुरकुरीत अशी होण्यासाठी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. त्यानंतर हळद, अगदी थोडंसं हिंग, त्यानंतर पांढरे तीळ, त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरं सुद्धा घातलंय. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीचा इथे ठेचा करून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकते याच्यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे आपण चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलंय. हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून आपल्याला आता एक जाड असा इथे आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून आता मी हे पीठ मळून घेते. एकदाच नाही टाकायचं आहे, आपल्याला जाडसर असंच बनवायचं आहे, एकदम पातळ नाही करायचं आहे. एकदम सगळ्यात सोपी आलूवडी आहे. म्हणजे ज्यांना आलूवडी नाही करता येत अगदी तोही आलूवडी बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने. हे बघा अशा प्रकारे आपला इथे हा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हा बघा आपण इथे मळून घेतलेला आहे.
हे बघा, हा इथे आपला आता रेडी झालेला आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आता जो आपण गोळा बनवून घेतला आहे तो याच्यामध्ये आपल्याला छान असा थापून घ्यायचा आहे. हे बघा, असं आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. ही आलूवडी आहे ना, जे आपण नेहमी बनवतो रोल करून तशीच अगदी टेस्टला लागते. फक्त पद्धत थोडीशी वेगळी, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने ही आपण बनवणार आहोत. म्हणजे अगदी कोणीही अशी आलूवडी बनवू शकेल. म्हणजे ज्यांना नाही येत ती सुद्धा अशा प्रकारे आलूवडी बनवू शकतात. हे बघा, असं आपल्याला व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे. हे बघा, इथं आपलं हे आता छान असं थापून झालेलं आहे. आता याच्यावर ना आपल्याला ना थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत, पांढरे तीळ. आपण आधीसुद्धा तीळ याच्यामध्ये घातलेच आहेत, पण आपण अजून वरून सुद्धा थोडेसे याच्यावर तीळ घालून घेणार आहोत. छान दिसायला दिसतात एकदम. हे बघा, थोडे थोडे टाकायचे आणि थोडे असे प्रेस करायचे हाताने. हे बघा, आता हे आपल्या इथे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ही आलूवडी आहे ती वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे बघा टोपामध्ये पाणी ठेवलं आहे. त्याच्यावर ही आपल्याला चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपण ही वाफवून घेणार आहोत. हे बघा, इथे आपले एक 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण चेक करूया. हे बघा, मस्त अशी आपली आलूवडी इथे बघा झालेली आहे, शिजलेली सुद्धा आहे. आता आपण पहिले ही थंड करून घेणार आहोत आणि नंतर मग ती कट करून घेणार आहोत. हे बघा, इथे आलूवडी आपण थंड करून घेतले. आता आपण कट करून घेणार आहोत. आता तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही आकाराचे इथे कट करू शकता. बघा, असे छोटे मोठे कसे हवेत तसे तुम्ही इथे करू शकता. हे बघा, इथं आपण व्यवस्थित आता ही कट करून घेतलेली आहे. इथे मी सर्व आलूवड्या बघा काढून घेतल्या आहेत, मस्त अशा निघालेल्या आहेत. हे बघा, आता आपण या तळून घेणार आहोत. त्यासाठी इथे बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आलूवडी तळून घेणार आहोत. आपल्याला ना या आलूवड्यांना मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता मस्त अशा आलूवड्या कशा वरती आलेल्या आहेत एकदम. आणि एक साईड आपली झालेली सुद्धा आहे. आता आपण पलटी मारून घेणार आहोत. आणि ही साईड सुद्धा आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. आलूवडीसाठी जास्त वेळ नाही लागत, कारण आपण ती वाफवलेली सुद्धा आहे. आता आपली आलूवडी रेडी झालेली आहे. हे बघा, मस्त खमंग कुरकुरीत अशी झालेली आहे ही. आता आपण ही आलूवड्या काढून घेणार आहोत. हे बघा, मस्त झालं एकदम. आता दुसऱ्या सुद्धा आपण अशा तळून घेणार आहोत. या सुद्धा आपल्याला मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, या सुद्धा आपल्या आता मस्त अशा झालेल्या आहेत. या आपण काढून घेणार आहोत.
अशा प्रकारे ना सर्व आता आलूवड्या मी मस्त अशा तळून घेते. तर इथे आपली मस्त खमंग अशी आलूवडी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आपण ते रोलसुद्धा नाही बनवलं आहे किंवा पानांना आपण पीठसुद्धा लावण्याची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला माझी आलूवडीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.